श्रावण महिन्याच्या पंचमीला येणाऱ्या तसेच हिंदू धर्मात साजरा होणारा सण अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र श्री नागोबा देवस्थान भिलटेक येथे मोठ्या थाटामाटात रंगला। त्यावेळी अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातून भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र श्री नागोबा देवस्थान भिलटेक येथे दिसून आले। श्रावण महिन्याच्या पंचमीला साजरी होणारी नागपंचमीची यात्रा हजारो भाविकांच्या संख्येने श्री शंभूशेष महाराज संस्थान भिलटेक येथे भाविकांनी साकडं घालण्याकरिता मोठी गर्दी केली होती। त्यावेळी अनेक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलटेक येथे अंगामध्ये नागाची स्वारी घेऊन दरबारात सरपटत जाणाऱ्या सवाऱ्या प्राचीन काळापासून भिलटेक येथे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे कढईचा प्रसाद भाजण्याची प्रथा आज सुद्धा भिलटेक येथे सुरळीत चालू आहे। कढईच्या प्रसादाला मोठा मान यावेळी दिला जातो। नमस्कार, विदर्भ न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत तीर्थक्षेत्र भिलटेक येथे प्राचीन काळापासून चालत आलेली नागपंचमीची यात्रा दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा मोठ्यामोठ्यात भाविकांच्या उपस्थितीत साजरी होत आहे। त्याचप्रमाणे आज आपण मंदिराचे पुजारी यांच्याशी संपर्क साधणार आहे। काय सांगणार आहे, ह्यावर्षी नागपंचमीची यात्रा भरघोस गर्दीमध्ये भरली आहे, काय सांगणार? हो, प्रथम आता हे नागपंचमीची यात्रा यावर्षी चांगली भरलेली आहे आणि खूप भाविक लोकांचा खूप असा रस आहे की खूप मोठी यात्रा भरलेली आहे। आणि नागपंचमीची यात्रा ही विशेष दरवर्षीच आपल्या भागामध्ये नागोबाचं हेच प्रसिद्ध प्राचीन असं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी खूप दुरून लोक येतात आणि भाविक लोक दर्शन करून इथून प्रसाद घेऊन इथून निघून जातात। आणि यावर्षी विशेष करून आपल्या तीर्थक्षेत्र भिलटेक देवस्थानला ब दर्जा मिळाल्यामुळं आणखी सुखसुविधा यात्रेकरूसाठी होईल अशी त्यांना अपेक्षा करतो। आणि दुसरी गोष्ट, हे सर्व यात्रेकरू प्रसाद घेऊन जातात। सर्व यावर्षी खूप गर्दी वाढलेली आहे आणि विशेष करून दर्शन करून महाप्रसाद वगैरे याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। धन्यवाद। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।